हँकॉक ब्रिज पाडण्याचं काम तर सुरू झालंय, त्यामुळे मध्य रेल्वेवर जम्बो ब्लॉक असल्यानं अनेक लोकल रद्द झाल्या। त्यामुळे दादर रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोलटकर यांनी। मध्य रेल्वेवर हँकॉक ब्रिज पाडण्याचं काम सुरू आहे आणि या सगळ्या कामामुळे मध्य रेल्वेच्या सेवेवरती परिणाम झालेला आहे। मध्य रेल्वेवर ज्या धावणाऱ्या लोकल आहेत त्या 15 ते 20 मिनिटं उशिराने धावतात आहे। स्वाभाविक आहे, यामुळे प्रत्येक मध्य रेल्वेच्या स्थानकावरती गर्दी पाहायला मिळते। यावेळी मी दादर स्थानकावरती आहे, तिथे जर आपण बघितलं तर प्लॅटफॉर्म 1 वर आपल्याला प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते। त्यातच आज या सगळ्या कामामुळे विशेष असा मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे, त्यामुळे ज्या रेल्वे आहेत त्या भायखळ्यापर्यंत धावतात आहेत। त्याशिवाय 100हून अधिकच्या लोकलच्या फेऱ्या आहेत त्या देखील रद्द करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे अशा पद्धतीची गर्दी जी आहे ती आपल्याला वेगवेगळ्या रेल्वे स्थानकावरती पाहायला मिळतात आहे। या ठिकाणी देखील आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। एकूणच दिवसभर जे आहे हे काम सुरू राहणार आहे आणि त्यामुळे या सगळ्या कामाचा परिणाम जो आहे तो या रेल्वे सेवेवरती झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि संध्याकाळपर्यंत अशा पद्धतीच्या ज्या लोकल्स आहेत त्या उशिरा धावताना आपल्याला पाहायला मिळतील। व्हिडिओ जर्नलिस्ट अतुल जयपालसह देवेंद्र कोलटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।